श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा. कर जोडोनिया जाना, विनवितसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा, शिष्य जन मनोहरा. तुझी तारक भवसागरा, अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मज आता. परमार्थ वासना तत्वता, झाली तुझे प्रसादे. दाखविली श्री गुरुची सोय, तेने सकळ ज्ञान होय. तुची तारक योगीराय, परमपुरुषा सिद्धमुनी. गुरुचरित्र कामधेनू, सांगितले मज विस्तारोणू. अद्यापि न ध्याय माझे म्हणू, आणि कावडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले, श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे कैसे वर्तले, विस्तारावे दातारा. ऐकोणी शिष्याचे वचन, सांगे सिद्ध संतोषोन. म्हणे शिष्या तू सगुण, गुरुकृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन, धन्य धन्य तुझे मन. होसी तुझी पूज्यमान, या समस्त लोकांत. तुवा प्रश्न केलासी, संतोष माझ्या मानसी. उल्हास होतो सांगावयासी, गुरुचरित्र कामधेनू. पुढे वाढला अनंत महिमा, सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा भुवना, राहिलो संगमी गुप्त रूपे. भीमा उत्तर वाहिनीसी, अमरजा संगम विशेषी. अश्वत्थ नारायण परियेसी, महावरद स्थान असे. अमरजा नदी थोर, संगम झाला भीमा तीर. प्रयागा समान असे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तेथे. तया तीर्थाचे महिमान, अपार असे आख्यान. पुढे तुझ विस्तारोन, सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती, होती गौप्य ती प्रीती. तीर्थमहिमा करणे ख्याती, भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदपुराणी. त्यासी कायसे तीर्थगहणी, प्रकाश करे क्षेत्रांसी. भक्तजन तारणार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य होती कलियुगांत, प्रकट केली गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी, सांगे पुढे विस्तारेसी. प्रकट झाले श्री गुरु कैसी, सांगे नायिका एक चित्ते. ऐसा संगम मनोहर, तेथे वसती श्री गुरुवर. त्रैमूर्तीचा अवतार, गौप्य होय कवने परी. सहस्त्र किरणे सूर्यासी, केवी राहिले गौप्येसी. आपोआप प्रकाशी, होय सहज गुण तयाचे. वसती राणी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगापुरासी, मध्यान्ह काळी परियेसी. तया ग्रामी द्विजवर, असती एक शतघर. होते पूर्वी अग्रहार, वेदपाठक ब्राह्मण असती. तया स्थानी विप्र एक, राहत असे सुक्षेण देख. भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. वर्तता असता दरिद्र दोषी, असे एक वांझ महिषी. वेसन घालती तियेसी, दंतहीन अतिवृद्ध. नदी तिरी मळी यासी, क्षार मृत्तिका वहावयासी. नित्य द्रव्य देती त्यासी, मृत्तिका क्षार वहावया. तेने द्रव्ये वरो घेती, येणे रीती काळक्रमिती. श्री गुरुनाथ ती प्रीती, येती भिक्षेसी त्याचे घरी. विप्रलोक निंदा करीती, कैचा आला यती म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोती, नये भिक्षा आमुचे घरी. नित्य आमुचे घरी देखा, विशेषण अनेक शाखा. असे त्यजोनी यती ऐका, जातो दरिद्र्याचे घरी. ऐसे बोलती विप्र समस्त, भक्तवत्सल श्री गुरुनाथ. प्रपंचरहित परमार्थ, करणे असे आपुल्या मणी. पाहे पा विदुराच्या घरा, विप्र कैसी शारांग धरा. दुर्योधन राजद्वारा, कधी नवचे परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती, श्री गुरुची त्यासी अतिप्रीती. इह सौख्य पारगती, देतो आपुल्या भक्तांसी. ऐसा कृपाळू परमपुरुष, भक्तावरी प्रेम हर्ष. त्यासी दुर्बळ काय दोष, रंका राज्य देऊ शके. जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परियेसी. वर देता दरिद्रियासी, राज्य होय क्षितीचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे,
लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे विद्र श्री गुरुचे, वर्णू न शके माझे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे, श्री गुरु जाती तया घरा. वर्तत असता एके दिवसी, न मिळे वरू त्या ब्राह्मणासी. घरी असे वांझ म्हैसी, नेली नाही मृत्तिकेसी. तया विप्र मंदिरासी, श्री गुरु आले भिक्षेसी. महाउष्ण वैशाख मासी, मध्यान्ह काळी परियेसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती, गेले द्विजगृहाप्रती. विप्र गेला याचक वृत्ती, वनिता त्याची घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ, पतिव्रता आली धावत. साष्टांगी दंडवत, करीती झाली तये वेळी. नमन करुणी श्री गुरुसी, विनवितसे भक्तीसी. आपला पती याचक वृत्तीसी, गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत, घेऊन येतील पती त्वरित. तववरी स्वामी बैसा म्हणत, पिढे घातले बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बैसते झाले शुभासन. तिये विप्रस्त्रेसी वचन, बोलती क्षीर काओन घालिसी. तुझे द्वारी असता महिषी, क्षीर काहोन घालिसी भिक्षेसी. आम्हा ते तू का चाळविसी, नाही करू म्हणून या. श्री गुरु वचन ऐकोन, विप्रवणिता करी नमन. वांझ महिषी दंतहीन, वृद्धत्व झाले तियेसी. उपजतांची आमुचे घरी, वांझ झाली दगडा परी. गाभाण वाचे कवणे परी, रेडा म्हणून पोषितसो. याची कारणे तियेसी, वेसण घातली परियेसी. वाहता ती मृत्तिकेसी, येणे आमुच्या योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियेसी, मिथ्या बोलसी आम्हासी. त्वरित जाऊन या महिषीसी, दुहणी आणि क्षीर आम्हा. ऐसे वचन ऐकोणी, विश्वास झाला तिसे मनी. काष्टपात्र घेऊनी, गेली ऐका दोहावया. श्री गुरु वचन ऐकोन, विप्रवणिता जाता क्षण. दुभली क्षीर संतोषोण, भरले दोन तये वेळी. विस्मय करी विप्रवणिता, म्हणे ईश्वर हा तत्वता. याचे वाक्य परिसता, काय नवल म्हणतसे. क्षीर घेऊनी घरांत, आली पतिव्रता त्वरित. तापविती झाली अग्नींत, सवेची विनवी परियेसी. श्री गुरु म्हणती तियेसी, घाली हो क्षीर भिक्षेसी. जाणे आम्हा स्वस्थानासी, म्हणून निरोपिती तये वेळी. परिसोनी स्वामीचे वचन, घेऊन आली क्षीर भरण. केले गुरुनाथे प्राशन, अति संतोषे करोनिया. संतोषोणी श्री गुरुमूर्ती, वर देती अति प्रीती. तुझे घरी अखंडिती, लक्ष्मी राहे निरंतर. पुत्र पौत्री श्री आयुक्त, तुम्ही नांदाल निश्चित. म्हणून निघाले त्वरित, संगमस्थानासी आपुल्या. श्री गुरु गेले संगमासी, आला विप्र घरासी. ऐकता झाला विस्तारेसी, महिमा श्री गुरुमूर्तीचा. म्हणे अभिनव झाले थोर, होईल ईश्वर अवतार. आमुच्या दृष्टी दिसे नर, परमपुरुष तोची सत्य. विप्र म्हणे स्त्रियेस, आमुचे गेले दारिद्र्य दोष. भेट जाहली श्री गुरु विशेष, सकळाभीष्टे साधली. म्हणून मणी निर्धार करीती, भेटी जाऊ कैचा यती. हाती घेऊन आरती, गेले दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, गंधाक्षता धूपादि देसी. नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी, पूजा करीती सद्भावे. येणे परी द्विजवर, लाधता जाहला जैसावर. कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर, पूर्णायुष्य झाले जाण. सिद्ध म्हणे शिष्यासी, श्री गुरु कृपा होय जासी. दैन्य कैचा त्या नरासी, अष्टैश्वर्य भोगी तसे. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर, दैन्या वेगळा होय त्वरित. इति श्री गुरु चरित्रामृत, वंध्या महिषी दुग्ध देत. निश्चयाचे बळे सत्य, भाग्य आले विप्रासी. इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहनम नाम 22 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.